बार्शी शहर व तालुका पतारी व्यावसायिक संघटना यांच्या वतीने बार्शी नगरपालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आला आहे। माननीय भाऊसाहेब अंधाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर व तालुका पतारी व्यावसायिक संघटना यांनी बार्शी नगरपालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा भगवंत मैदानापासून सुरुवात करण्यात आली। महाद्वार चौक, पवार चौक, पटेल चौक, दाणे गल्ली, सोमवार पेठ, पांडे चौक ते नगर परिषदेवर धडकला। अधिनियम 2014 या कायद्याचं उल्लंघन करून, या कायद्याची पायमल्ली करून आणि या कायद्याचा अनादर करून अचानकपणे 25 रुपये हे पथारी व्यावसायिकांना जो दैनिक कर लावलेला आहे, हा कर अन्यायकारक बेकायदेशीर असल्यामुळे तो तात्काळ रद्द करण्यात यावा, यासाठी माननीय अंधाळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज गाढव मोर्चा बार्शी नगर परिषदेवर काढलेला आहे। या मोर्चामधून आमची एकच मागणी आहे की हे बेकायदेशीर टेंडर रद्द झालं पाहिजे आणि हे 25 रुपये नव्हे तर 1 रुपया सुद्धा ह्या पथारी व्यवसायाकडनं घेतला नाही पाहिजे। ज्यांचं हातावर पोट आहे आणि जे श्रमिक आहेत तेच त्यांचे ग्राहक असतात, तेच हे विक्रेते असतात, त्यांची एक वेगळी अर्थव्यवस्था आहे आणि भारतीय राज्यघटनेने यांना संरक्षित केलेलं आहे। त्यामुळे बार्शी नगर परिषद ही भारतीय राज्यघटनेपेक्षा मोठी संस्था नाही, तर बेकायदेशीर असलेला हा कर तात्काळ रद्द करण्यात यावा। 13 लाख रुपयाला टेंडर, 2014चा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा हॉकर्स वेंडरसाठी असताना त्याची पायमल्ली करून त्यांनी टेंडर काढलेला आहे। टेंडर सुद्धा अनेक चुका त्यामध्ये आहेत। सीओ साहेबाला त्या मान्य आहेत, त्यांनी सुद्धा काल या ठिकाणी नोटिंग टाकलं होतं, परंतु आसिफभाई तांबोळी जे नगराध्यक्ष आहेत, हे जे मान हलवणारे नगराध्यक्ष नुसते नावाचे आहेत, यांना कुठलाही निर्णय घेता आलेला नाही आणि या ठिकाणी ज्यांची सत्ता चालते त्यांनी सांगितलं आणि आमचा अर्ज दिल्यानंतर आमचा विजय झालेलाच आहे। 25च्या ऐवजी यांनी 10 रुपये आता आम्हाला लेखी पत्र त्या अनुषंगानं दिलेलं आहे, परंतु आमचं म्हणणं आहे की 1ही रुपया न घेता या गोरगरीब जनतेचं पोट भरलं पाहिजे आणि 2014च्या वेंडर कायद्याप्रमाणे यांनी त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केली पाहिजे, अन्यथा आम्ही पुढचं आंदोलन तीव्र करू। आधी तर भावानी होत नाही, शेज आमच्याकडे लावलाय, आम्हाला आणायला 100 रुपये जाते। त्यांनी जर असं दंडशाही केली तर कसं ती दंड रद्द करावी। स्पष्टपणे दिसत आहे। त्याचं कारण असं की 5/5/2017 रोजी आपल्या बार्शी शहर व तालुक्यातील पथारी व्यावसायिक लोक, प्रत्यक्ष जे व्यवसाय करणारे आहेत, भाजी मंडईमध्ये बसून व्यवसाय करणारे लोक आहेत, ते 5/5/2017 रोजी नगरपालिकेत त्यांच्या शिष्टमंडळासह आले होते। त्यावेळेस ते संबंधित ठेकेदार आणि हे बसणारे लोक, व्यवसाय करणारे लोक यांच्यामध्ये आणि मी स्वतः, आमचे नेते राजाभाऊ राऊत, रावसाहेब मनगिरे आणि सर्व नगरसेवक यांनी बसून मार्ग काढलेला आहे आणि 25 रुपये जे त्यांच्याकडून घेतले जात होते ठेकेदाराकडून, त्यामध्ये आत्ताच समजुतीने त्या 25च्या ऐवजी 10 रुपये दर करण्यात आलेला आहे आणि हे राजमर्जीनं झालेलं आहे। त्यामुळं कुणाचीही तक्रार राहिलेली नाही आणि आज जे मोर्चामध्ये तुम्ही संख्या बघितलेली आहे त्याच्यापेक्षा माझ्याकडे तुम्हाला समक्ष दाखवतो त्यांचे सहाय्याचं निवेदन आहे। त्यावेळी ॲडव्होकेट जीवन दत्त आरगळे, भाऊसाहेब अंधाळकर, निखिल मस्के, ॲडव्होकेट निवेदिता आरगळे, संतोष शेट्टी इत्यादी व्यावसायिक उपस्थित होते। या बातमीचे वृत्त संकलन केले आहे बार्शीचे आमचे प्रतिनिधी भैरवनाथ चौधरी यांनी।